संपूर्ण देशात केवळ एका जिल्ह्यासाठी ऐतिहासिक अशा सोलापूरच्या हुतात्मा नागरीत संपन्न झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं गेल्या 2 दशकात सोलापूर जिल्ह्यातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे गौरवोद्गार महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी काढले। त्याचबरोबर पुढील 10 वर्षाच्या कार्यकाळात सोलापूर विद्यापीठानं प्रगती साधून देशातील पहिल्या 10 विद्यापीठांमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील राहावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। बुधवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 19वा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला। या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ऑनलाईन पद्धतीनं महामहिम राज्यपाल तथा कुलपती श्री रमेश बैस हे जोडले गेले। यावेळी ते बोलत होते। दीक्षांत मंडपात पार पडलेल्या प्रत्यक्ष समारंभास अतिथी म्हणून प्रख्यात निवृत्त प्राध्यापक पद्मविभूषण प्राध्यापक एम.एस. प्राध्यापक एम.एम. शर्मा, सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर, प्रकुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉक्टर मलिक रोकडे यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदींची उपस्थिती होती। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।